नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. हॅलो 24 तासच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर जसं की शिक्षण, करिअर, उद्योग, व्यापार या विषयांवर चर्चा करत असतो आणि यासाठी तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो, जेणेकरून आपल्याला योग्य दिशा मिळेल. आणि आजचा आपला विषय आहे CS कॉमर्स करिअरचा उत्तम पर्याय. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अग्रवाल क्लासेसचे ॲडव्होकेट शुभम जोशी आणि CA करण सतीजा. स्वागत आहे तुमचं. हेलो मैम. यस. अग्रवाल क्लासेसचे शुभम जोशी यांना CA, CS, CMA शिकवण्याचा 8 वर्षांचा अनुभव आहे. ते कायद्याचे राष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापक आहेत. अग्रवाल क्लासेसचे करण सतीजा चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि पुण्याजवळ त्यांची स्वतःची चार्टर्ड अकाउंटन्सी प्रॅक्टिस आहे. तसेच ते मागील 3 वर्षांपासून CA आणि CS विद्यार्थ्यांसाठी टॅक्स आणि ऑडिट विषयांसाठी मार्गदर्शन करतात. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी करण सर, आजचा हा जो कार्यक्रम आहे जो आपण घेतो तो नेमका कोणासाठी आहे? ओके, गुड आफ्टरनून मॅम. सर्वात अगोदर मॅम मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर. मध्यंतरी 2-3 महिन्या अगोदर काय झालेलं, अग्रवाल क्लासेसनी बरेचशा पुण्याजवळच्या कॉलेजमध्ये काउन्सिलिंग केलेली. जे 11वी किंवा 12वी किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट विद्यार्थी होते त्यांना आम्ही जाऊन प्रत्येक कॉलेजमध्ये काउन्सिलिंग करायचो. आणि आमचा एक प्रश्न असा असायचा की पोरांनो, तुम्हाला 12वी झाल्यानंतर किंवा जे तुम्ही ग्रॅज्युएशन करताय हे कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला आता भविष्यामध्ये पुढं कुठला कोर्स करायचा आहे. तर जे मॅक्झिमम आम्हाला उत्तरं भेटायचे पोरांकडनं ते 3 किंवा 4च आन्सर असायचे, ज्यामध्ये सर्वात अगोदर ते स्टुडंट्स म्हणायचे की आम्हाला एकतर MBA करायचं आहे किंवा आम्हाला बँकिंगमध्ये कुठली तरी परीक्षा द्यायची आहे, किंवा काही विद्यार्थी असायचे ज्या म्हणायचे की आम्हाला एखाद्या प्रोफेशनल कोर्समध्ये एंट्री करायची आहे. तर जेव्हा मी त्यांना विचारायचो की नेमकं प्रोफेशनल कोर्स म्हणजे काय किंवा तुम्हाला कुठल्या कोर्समध्ये पुढे ॲडमिशन घ्यायचं आहे, तर आम्हाला एकच उत्तर भेटायचं जो की असायचा चार्टर्ड अकाउंटन्सी. तर बाकीच्या पोरांना आणि जे माझे प्रेक्षक आज बघतायत मी त्यांना पण एक प्रश्न विचारतो आज. मला एक सांगा की कॉमर्स या फील्डमध्ये तुम्हाला माहिती आहे का की CS सोडून दुसरा कुठला प्रोफेशनल कोर्स तुम्ही करू शकता? तर मॅक्झिमम हे लोकांचे उत्तर येतात की त्यांना CS सोडून जे बाकीचे विकल्प आहेत त्याच्याबद्दल काही प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही आहे. तर आजच्या कार्यक्रमातून आम्ही कंपनी सेक्रेटरी या कोर्सबद्दल माहिती देण्यासाठी आलो आहोत. नक्कीच. शुभम सर, आपला जो अग्रवाल क्लास आहे त्याबद्दल आम्हाला आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती सांगा, कारण का या क्लासेसमध्ये जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा ते पूर्णपणे ट्रेन होऊनच जातात. तर त्या अग्रवाल क्लासेस विषयी सुरुवातीला सांगा. येस. सो गेल्या 20 वर्षापासून अग्रवाल क्लासेस CA, CS, CMA ह्याचे आमचे जे रिझल्ट्स आहेत दे हॅव बीन व्हेरी फॅन्टॅस्टिक. आणि आम्ही एक इंडिपेंडंट बिल्डिंग क्रिएट केली आहे मुलांसाठी. म्हणजे आपण असं म्हणतो ना, होम अवे फ्रॉम होम. तर जर का तुम्ही ज्यावेळेस म्हणजे तुम्ही जर का इमॅजिन करत असणार की क्लासरूम म्हणजे काय, क्लासरूम म्हणजे एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये एक क्लासरूम एका फ्लोअरवरती असेल, तर तसं बिलकुल पण नाही आहे. आमची एक इंडिपेंडंट बिल्डिंग आहे. जो तुमचा विद्यार्थी किंवा स्टुडंट, पालकांसाठी पण हा मेसेज आहे की जो स्टुडंट ज्यावेळेस क्लाससाठी निघतो सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आपले क्लासेस चालू असतात, तर स्टुडंट इज मोर अवेलेबल इन क्लासरूम देन होम. घरापेक्षा जास्त तो स्टुडंट विद्यार्थी क्लासरूममध्ये असतो. तर त्यांना तो फ्रेंडली एन्व्हायरमेंट देण्यासाठी आमची एक इंडिपेंडंट बिल्डिंग आहे. त्यांना अभ्यासासाठी आपण लायब्ररीज क्रिएट करून दिल्या आहेत. सो क्लासरूम एन्व्हायरमेंट अँड अग्रवाल क्लासेसचे जे रिझल्ट्स आहेत दे स्पीक फॉर इटसेल्फ. सो अग्रवाल क्लासेस 20 वर्षापासून, जसं मी सांगितलं तुम्हाला 20 वर्ष झाले आपल्याला, आपण 20 वर्षापासून कन्सिस्टंट रिझल्ट्स देतो आहे. अँड त्याच्यामध्ये एक पॉईंट असा आहे की आमचा जो ग्राउंड स्टाफ आहे, ग्राउंड स्टाफ ते आमचे जे ओनर्स आहेत अग्रवाल क्लासेसचे, ईच अँड एव्हरी वन इज फोकसिंग ऑन स्टुडंट्स रिझल्ट्स. स्टुडंट रिझल्टसाठी आम्ही काम करतो. सो दिस इज अग्रवाल क्लास फॉर यू. नक्कीच. तर करण सर, आता सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा विद्यार्थी कुठली तरी फील्ड निवडतात तर एकतर त्यांना पेरेंट्स सांगतात किंवा इतर कोणीतरी सांगतं, पण मुळात CSची विद्यार्थ्यांनी निवड का करावी आणि याचा भविष्यामध्ये त्यांना नेमका काय फायदा होऊ शकतो? ओके मॅम. तर मॅम या प्रश्नाचं उत्तर, जसं तुम्ही जेव्हा प्रश्न विचारलं तुमच्या डोक्यात सर्वात आधी अगोदर आलेलं की पॅरेंट्स काय विचार करतात आणि दुसरे की CSची निवडणूक का करावी. तर मी या दोन्ही प्रश्नांचे आत्ता उत्तर देतो एक पार्टमध्ये. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला एक फायनान्शियल ॲस्पेक्ट सांगतो की CS हा का करावा. तर जसं आपल्याला माहिती आहे की आपण बरेचसे वेगवेगळे कोर्सेस करू शकतो, पण जेव्हा मी CS बद्दल बोलतोय तर CS कंप्लीट करण्यासाठी 2 गोष्टी. एक तर जेव्हा आपण कंप्लीट करतोय म्हणजे जेव्हा आपण शिक्षण घेतोय, आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुमचं CS कंप्लीट झाल्यानंतरचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज. तर जेव्हा तुम्ही CS कोर्सबद्दल बोलता आणि जेव्हा तुम्ही CS कोर्स करण्यासाठी ॲडमिशन घेता ICSI
या इन्स्टिट्यूटमध्ये, तर पूर्ण CS कोर्स कंप्लीट करण्यासाठी जो फीज आहे, जो आपल्याला इन्स्टिट्यूटला द्यावा लागतो, तो मात्र 23,600 रुपये आहे. म्हणजे इट इज वन ऑफ द व्हेरी अफोर्डेबल कोर्स, जे एकदम रिझनेबल प्राईसमध्ये तुम्हाला एक खूप चांगली डिग्री भेटते. दुसरी गोष्ट, जसं आपल्याला माहिती आहे की भारत आज हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी इकॉनॉमी आहे आणि इकॉनॉमीला सर्वात जास्त ग्रो करण्यासाठी मदत करतो कंपनी. आणि आज भारतामध्ये जवळपास 25 लाखापेक्षा जास्त कंपनीज आहेत आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कंपनीला कंपनी सेक्रेटरी म्हणजे कंपनीच्या सचिवची गरज असते. तर असं आहे की एकदा तुम्ही CS हा कोर्स कंप्लीट केला तर 100% तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटणार. म्हणजे CS कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कधीही लाईफमध्ये ही अडचण येणार नाही की मी आता जॉब कुठं करू किंवा माझं इन्कम सोर्स काय असणार आहे. जसं तुम्ही CS ची डिग्री घेऊन एकदा मार्केटमध्ये येताल, जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर भरपूर असते. हे झाले एक फायनान्शियल दृष्टिकोनाने. दुसरं मी एक जनरल बोलू तुम्हाला, तर जेव्हा आपण CS हा कोर्स करतो किंवा कंपनी सेक्रेटरी जेव्हा आपण हा कोर्स करतो, आपल्याला वेगवेगळे लॉसबद्दल शिकायला भेटतं. एक्झाम्पलसाठी आपल्याला कंपनीज ॲक्टबद्दल शिकायला भेटतं, आपल्याला फेमा ॲक्टबद्दल शिकायला भेटतं, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्टबद्दल शिकायला भेटतं, इंडस्ट्रियल लेबर लॉजबद्दल शिकायला भेटतं आणि असे बरेचसे वेगवेगळे लॉज आहेत. तर एक कंपनीबद्दल तुम्ही विचार करा. जर का जेव्हा आपण एक कंपनीचं नाव काढतो तर कंपनीमध्ये सर्वात मोठी पोस्ट म्हणजे आपल्याला कोण येतं डोक्यात? सर्वात अगोदर येतात डायरेक्टर. पण डायरेक्टरला कुठली दिशाने काम करावे किंवा जेव्हा डायरेक्टरला कुठली सल्ला घ्यायची असते तर तो कोणाला विचारणार? डायरेक्टरला सल्ला कोण देणार? कुठल्या नियमाचं पालन करावं किंवा नाही झालंय किंवा डिफॉल्ट झालंय तर काय प्रॉब्लेम येऊ शकते? तर डायरेक्टरला असे सजेशन देणारा माणूस म्हणजे कंपनी सेक्रेटरी असतो. शिवाय जेव्हा आपण एका कंपनीबद्दल बोलतो तर कंपनीमध्ये एक टर्म असतो ज्याला आपण म्हणतो की मॅनेजरियल पर्सन. तर जे पण बाकीचे तुमचे कोर्सेस असतात किंवा बाकीचे डिग्री असतात त्यांना की मॅनेजरियल पर्सनलची ही डिग्री भेटत नाही. पण फक्त कंपनी सेक्रेटरी मात्र एक असा प्रोफेशन आहे ज्याला आपण की मॅनेजरियल पर्सन म्हणतो. म्हणजे एक कंपनी सेक्रेटरी पूर्ण कंपनीचं रनिंग बघतो. कंपनीला केव्हा फंड्स लागले तर ते फंड्स कुठल्या सोर्सनी घ्यायचे किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत आहे तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट कुठल्या मार्गाने यायला पाहिजे, किती फॉरेन इन्व्हेस्टमेंट अलाउड आहे कंपनीला, किंवा कंपनी कोणाला लोन देते, कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करते तर ते सगळं व्यवस्थित होतं आहे का नाही. हे सोडून जे कंपनीचे इंटरनल लेबर लॉज आहेत ते व्यवस्थित फॉलो होत आहेत का नाही, कंपनीचे स्वतःचे काही कोड ऑफ एथिक्स असतील तर त्यांचं पालन व्यवस्थित होतं आहे का नाही. शिवाय कंपनी समजा एखाद्या मोठ्या स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड आहे तर त्यांचे जे नियम आहेत त्यांचं पालन वगैरे होतं आहे का नाही. थोडक्यात हे सगळे जे आपले लॉजचा कंप्लायन्स आहे हा जो व्यक्ती बघतो तो म्हणजे कंपनी सेक्रेटरी. तर भविष्यामध्ये जसं इंडियामध्ये बरेचसे कंपनीज येत आहेत आणि आत्ता पण आहेत तर प्रत्येक कंपनीला सल्लागार देणारा व्यक्ती म्हणजे आपला कंपनी सेक्रेटरी असतो. बरोबर. तर तुम्हाला देखील कॉमर्समध्ये उत्तम करिअर घडवायचं असेल आणि योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे. नंबर आहे 8888884444 आणि 8888688886 या क्रमांकावर. यानंतर मिस्ड कॉल दिल्यानंतर तुम्हाला तिथून कॉल येईल आणि संपूर्ण माहिती मिळेल. तर शुभम सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की जो कॉमर्स शाखेचा नाही आहे तर त्याला CA किंवा CS CMA करता येतं का, आणि तसं असेल तर मग नेमका यामध्ये काय डिफरन्स असतो? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन मॅम. जे स्टुडंट्स ज्यांचं 11वी 12वी सायन्समध्ये झालं आहे ते पण आपल्याकडे येतात आणि ते सुद्धा CA CS CMA साठी एनरोल करतात. आता कसं आहे मॅम, जर का आपण त्याला थोडं इन डेप्थ अनालिसिस करायला गेलो तर स्टुडंट्सची लाइकिंग इज डिफरंट आणि आम्ही जे काउन्सिलिंग करतो ते डिफरंट. आम्ही काउन्सिलिंग अँड लाइकिंग हे दोन्ही पॉईंट्स आम्ही मर्ज केलेत. सो लेट मी एक्सप्लेन इन डिटेल. कसं असतं, जर का 11वी 12वी तुमचं सायन्स झालं आणि आता तुम्हाला असं वाटतं की मला कॉमर्समध्ये नाही, सायन्समध्ये नाही करायचं आहे, मला कॉमर्समध्ये स्विच करायचं आहे, तुम्ही CA किंवा CS किंवा CMA हे तिन्ही कोर्सांमधनं कुठलाही एक कोर्स सिलेक्ट करू शकता. जर का तुमची लाइकिंग म्हणजे असं आम्ही एक बेसिक आयडिया घेतो मुलांना विचारून की तुम्हाला अकाउंट्स, कॉस्टिंग जर का ह्या सब्जेक्ट्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही CA किंवा CMA हे 2 कोर्सेसमधनं कुठल्या एका कोर्सला तुम्ही सिलेक्ट करा. आपल्या इथे 2 स्टुडंट्स होते, मी त्यांचं तुम्हाला सांगतो कसं आहे. एक मॅडम होत्या, शी वॉज फ्रॉम दिल्ली, न्यू दिल्लीमधनं होत्या. त्या स्वतः डेंटिस्ट होत्या, त्यांच्या मिस्टरांची CAची फर्म होती. सो त्यांना असं होतं की माझ्या हस्बंडची CAची फर्म आहे तर मला पण CS करायचं आहे, ह्याच्यामध्ये एज बार वगैरे काहीच नाही आहे. सो इवन इफ तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे इंजिनिअरिंगमध्ये, मेडिकलमध्ये,
तरीसुद्धा तुम्ही डायरेक्ट एंट्री रूटने CS हा कोर्स करू शकता. CS का करायचं हा मनात सर्वात मोठा प्रश्न आहे. तर माझ्याकडे एकदा एक पॅरेंट्स म्हणजे एक स्टुडंट आले होते. ते स्वतः त्यांचं वय 45-46 इयर्स होतं अँड ही वॉज अन इंजिनियर. तर टेक महिंद्रामध्ये त्या IT इंजिनियर होत्या आणि त्यांनी डिसाईड केलं की त्यांना आता CS करायचं आहे. सो माझा त्यांना हा एक प्रश्न होता आणि हा प्रश्न सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि मुलांना पण पडणार की सर वाय CSचा आन्सर एकच आहे. जर का तुमची लाइकिंग, जसं आता करण सरांनी सांगितलं, लॉ किंवा थिअरी बेस्ड सब्जेक्ट्समध्ये, म्हणजे आता आपल्याला एक हे माहिती आहे की बोनस आपण देतो, तर दिवाळी बोनस कस्टमरी बोनस झालं. पण लॉ मध्ये काय प्रोव्हिजन आहे, इंडियन बोनस ऍक्ट काय म्हणतो बोनसच्या संदर्भात, त्याच्यासाठी तुम्हाला त्या ऍक्ट्स रीड करावे लागणार. कुठल्या एस्टॅब्लिशमेंटला ती लॉ ऍप्लिकेबल आहे ते पण तुम्हाला आफ्टर यू स्टडी CS तुम्हाला हे माहिती पडतं. जर का तुम्ही बोनस नाही दिला ॲज पर लॉज, ॲज पर दी रेग्युलेशन्स, तर तुमच्या कंपनीला किंवा तुमच्या एस्टॅब्लिशमेंटला पेनल्टीज आणि फाईन लागू शकतात. सो इफ तुम्ही सायन्सचे स्टुडंट्स आहात, तुमचं 11वी-12वी सायन्स झालंय, तरी सुद्धा तुम्हाला जर का CS CMA करायचं तर तुम्ही करू शकता. एक बेसिक आयडिया असा आहे की जर का तुमची लाइकिंग थिअरॉटिकल सब्जेक्ट्समध्ये जास्त आहे, यू कॅन गो फॉर CS. जर का तुमची लाइकिंग प्रॅक्टिकल अप्रोच आहे तुमचं, अकाउंट्स किंवा कॉस्टिंग, यू कॅन गो टुवर्ड्स CA अँड CMA. सो हे दोन पॅरामीटर्स आहेत, व्हेरी बेसिक पॅरामीटर्स. असं नाही आहे की तुम्ही जर का सायन्स केलं, तुमची लाइकिंग अकाउंट्समध्ये, तुम्ही CS करू शकत नाही. यू कॅन डू बोथ दी कोर्सेस ॲज वेल. बरोबर. येस मॅम. करण सर, CS करण्यासाठी नेमक्या कोणत्या स्टेप्स आहेत किंवा यासाठी लॉ करणं आवश्यक आहे का? ओके मॅम. तर मॅम बेसिकली ना, हा जो तुम्ही प्रश्न आम्हाला विचारला, तर जेव्हा बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे येतात, हा प्रश्न फक्त तुमचा नाही किंवा फक्त त्या विद्यार्थ्यांचा नाही आहे, पण हा प्रश्न पूर्ण भारताचा आहे. की जेव्हा आता जसं सर बोलत होते किंवा जसं माझ्या बोलण्यात आलं की CS करताना लॉ, हा लॉ, तो लॉ, वेगवेगळ्या लॉच्या बद्दल आपण बोलत होतो, तर लॉ कंपल्सरी आहे का? त्याच्या अगोदर मॅम मी एक अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर देतो की एक्झॅक्टली CS करण्यासाठी काय काय स्टेप्स आहेत. तर सर्वात अगोदर तुम्ही CS साठी तेव्हा एनरोल करू शकता जेव्हा तुमचं एज्युकेशन 10+2 म्हणजे 10वी आणि त्याच्यानंतर 2 वर्ष 12वी कंप्लीट झाले किंवा अजून त्याच्या इक्विव्हॅलंट कुठलाही तुम्ही कोर्स केला असेल, तर तुम्ही CS या कोर्ससाठी एलिजिबल होता. आणि एकदा तुम्ही एलिजिबल झाले तर सर्वात अगोदर तुम्हाला द्यावा लागतो CSEET, CS एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट. ही परीक्षा वर्षातून 4 वेळा होते, जे एकदा असते जानेवारीच्या महिन्यामध्ये, एकदा असते मे महिन्यामध्ये, मग थर्ड टाइम असते जुलैच्या महिन्यामध्ये आणि लास्ट एक्झाम असते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये. ही एक्झाम आपली ऑनलाईन स्वरूपात इन्स्टिट्यूट घेतो. एकदा ही एक्झाम तुम्ही क्लिअर झाले तर तुम्ही सेकंड स्टेपमध्ये येता, जे असते आपलं CS एक्झिक्युटिव्ह म्हणून. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 मॉड्यूल द्यावे लागतात आणि नवीन सिलेबसप्रमाणे पहिल्या मॉड्यूलमध्ये असतात तुमचे 4 सब्जेक्ट आणि सेकंड मॉड्यूलमध्ये असणारे तुमचे 3 सब्जेक्ट. ही एकदा तुम्ही एक्झाम क्लिअर केली तर त्याच्यानंतर तुम्हाला द्यावा लागतो CS प्रोफेशनल. आणि प्रोफेशनलमध्ये पण असतात तुमचे 3 ग्रुप आणि प्रत्येक ग्रुपमध्ये तुमचे असतात 3 सब्जेक्ट. हे तिन्ही जेव्हा तुम्ही लेवल क्लिअर करता तेव्हा तुम्ही CSची एक्झाम पास होता. पण ह्या तिन्ही लेवलमध्ये म्हणजे एकदा तुम्ही एक्झिक्युटिव्ह क्लिअर झाले किंवा तुम्ही प्रोफेशनल हा लेवल क्लिअर केला तर त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी 21 मंथचा ट्रेनिंग हे मॅन्डेटरी असतो. मॅन्डेटरी म्हणजे एकदम कंपल्सरी आहे, ते नाही केलं तर तुम्हाला डिग्री भेटत नाही. तर जेव्हा तुम्ही एक CSचं डिग्री भेटते माणसाला किंवा एक स्टुडंट जेव्हा CS बनतो तर तो ऑलरेडी एक फ्रेशर नसतो मार्केटसाठी, पण त्याला ऑलरेडी 21 मंथचा एक्सपिरियन्स असतो. काम कसं करायचं, लोकांशी डील कसं करायचं, काय काय प्रोव्हिजन्स असतात, हे सगळ्या तो प्रॅक्टिकल अप्रोचनी तो रेडी होतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे लॉ कंपल्सरी आहे का? तर लॉ करणं हे कंपल्सरी असं नाही आहे, पण लॉ का करावं CS बद्दल आपण त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. जसं CS मध्ये एक टॉपिक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा एक दुसरं टॉपिक आपण म्हणू तर जसं आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. तर CS या सिलेबसमध्ये काय असतं, मुलगा पूर्ण लॉबद्दल शिकतोय. अच्छा, CS केलं म्हणजे आपल्याला काय वाटतो की या माणसाला प्रत्येक लॉबद्दल नॉलेज असणार आहे, जे की बिझनेस लॉच्या संदर्भात 100% खरंही आहे, CSला पूर्ण नॉलेज असतो. पण जेव्हा CS हा कोर्स आपण करतो तर काही काही असे ॲक्ट्स असतात जे CSमध्ये एक चॅप्टर असतात किंवा एक टॉपिक असतात, म्हणजे त्याचा नॉलेज तुम्हाला असतो, पण जो पूर्णपणे नॉलेज आहे तो एक लॉयरकडे तुमच्यापेक्षा जास्त असतो. जसं लॉमध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा एक मुळात एक सब्जेक्ट आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा लॉमध्ये एक पूर्ण विषय झाला. तर जो एक लॉयर असतो त्याला इन डेप्थ नॉलेज असतो त्या गोष्टींचा
आणि जेव्हा आपण एका CS बद्दल बोलतोय त्याला पूर्ण नॉलेज असतो, पण कुठं ना कुठं थोडं नॉलेज त्याचं कमी असू शकतो एका लॉयरपेक्षा. आणि दोन्ही जागी तर आपले सब्जेक्ट सेमच आहेत. म्हणजे तुम्हाला जेव्हा अभ्यास करायचा असतो तर तुम्ही लॉमध्ये अभ्यास केला तर त्याचा 100% तुम्हाला फायदा होतो CS परीक्षेत. आणि समजा तुम्ही CS मध्ये तो एक पर्टिक्युलर टॉपिक वाचला तर त्याचा 100% तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे जेव्हा तुम्ही लॉ करताल. तर CS करण्यासाठी लॉ आवश्यक आहे असं काही नाही आहे, पण तुम्ही लॉ केलं तर त्याचा 100% तुम्हाला रिअल लाईफमध्ये म्हणा किंवा CS एक्झाममध्ये म्हणा 100% बेनिफिट भेटतो. आणि जे फ्युचरमध्ये तुम्ही CS मध्ये जॉब म्हणा किंवा CS ची तुमची स्वतःची प्रॅक्टिस म्हणा त्या टायमिंगमध्ये पण तुम्हाला खूप जास्त मदत भेटते लॉ केल्यामुळं. नक्कीच. शुभम सर, CS चांगल्या निकालासाठी नेमके अग्रवाल क्लासेसचे काय प्लॅन्स आहेत किंवा अग्रवाल क्लासेसमध्ये अशा कोणत्या टेक्निक्स आहेत, कारण का इतर पण बरेच क्लास असतात, पण त्या तुलनेत तुमच्यामध्ये असं काय वेगळेपण आहे? येस, इट इज अ व्हेरी गुड क्वेश्चन मॅम. आणि आम्ही एक मेंटरशिप प्रोग्राम सुरू केलं. सो इन मेंटरशिप प्रोग्राम जसं आमचे जे फॅकल्टी टीम आहे, लाईक मी, करण सर, आमची मोठी टीम आहे, ऑल ऑफ अस आम्ही मेंटरशिप प्रोग्राममध्ये 1-on-1 मेंटरिंग करतो स्टुडंटसोबत. त्याच्या व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल स्टुडंटचं स्टडी शेड्यूल आम्ही क्रिएट करून देतो. आम्ही आमचे स्टुडंट्स बायफर्केट केलेले आहेत. ज्या स्टुडंटला प्रॅक्टिकल सब्जेक्टची भीती वाटते त्यांच्यासाठी आपली टीम वेगळी, ज्या स्टुडंट्सला थिअरॉटिकल सब्जेक्टसाठी भीती वाटते त्यांची आपली टीम वेगळी आहे. स्टुडंट्स मॉर्निंग 4:30, म्हणजे आता जे एक लेझीनेस आहे सगळ्यांमध्ये की वी कॅन नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, सो आम्ही तो एक बॅरियर तोडला आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही असं क्रिएट केलं आहे दॅट एव्हरी स्टुडंट ऑफ अगरवाल क्लास मॉर्निंग 4 o'clockला 4:30ला उठून आम्हाला गुड मॉर्निंग मेसेज करणार आणि त्या स्टुडंटला त्याचा दिवसभराचा प्लॅन लिहून आम्हाला पाठवायचा. सो ऑल दी फॅकल्टीज कीप अ चेक. आमच्याकडे एक रिपोर्ट असतो, आम्ही स्वतः रिपोर्ट क्रिएट करतो स्टुडंट्सच्या 1-on-1 बेसिसवरती. त्यांची प्रोग्रेस किती झाली आहे हे आम्ही नोट करतो इंडिव्हिज्युअल स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी. आणि त्याच्या व्यतिरिक्त मॅम आम्ही काय केलं आहे, अगरवाल क्लासमध्ये ज्यावेळेस स्टुडंट ॲडमिशन घ्यायला येतो, ॲडमिशनच्या पॉईंटलाच आम्ही त्याला पूर्ण त्याचा CSचा जो कोर्स आहे, जसं सरांनी सांगितलं की एक्झिक्युटिव्ह लेवल असतात किंवा फाउंडेशन किंवा CSET, त्याला आपण आता ET म्हणतो, CSET, आम्ही त्याचं शेड्यूल त्यांना Day 1लाच आम्ही क्रिएट करून देतो. जसं CSETमध्ये 4 सब्जेक्ट्स आहेत, CS एक्झिक्युटिव्हमध्ये आता नवीन सिलेबसमध्ये 7 सब्जेक्ट्स आहेत. तर कुठला टॉपिक कुठल्या तारखेला सुरू होणार, कुठला टॉपिक कुठल्या तारखेला कंप्लीट होणार आणि त्या टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिकची टेस्ट कुठल्या डेटला होणार हे आम्ही Day 1ला क्रिएट करून स्टुडंटला देतो. स्टुडंटला एक बेसिक आयडिया असतो की कुठला टॉपिक कधी होणार आहे. प्लस मायनस डेव्हिएशन होतात, बट येस वी क्रिएट दॅट थिंग सो दॅट स्टुडंटला पण एक आयडिया असते की आपल्याला किती दिवस लागणार आहे सिलेबस कंप्लीट करण्यासाठी. त्याच्यानंतर ज्यावेळेस एकदा तुमचं सिलेबस कंप्लीट झालं, सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर आमचे रिव्हिजन क्लासेस, कॅप्स्यूल बॅचेस, मॅरेथॉन बॅचेस, टेस्ट सिरीज आणि आमचे जे रेग्युलर टेस्ट होतात ते पण. सो आम्ही एक ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं आहे असं की स्टुडंट्सला असं वाटत असेल की किंवा पॅरेंट्सला असं वाटत असेल की आम्ही आमच्या मुलांना तुमच्याकडे पाठवतोय. सो हाऊ विल वी नो की आमचा मुलगा किंवा मुलगी अभ्यास करताय की नाही. त्याच्यासाठी आम्ही रिपोर्ट कार्ड सिस्टम पण क्रिएट केलं. पॅरेंट्सचे ग्रुप्स असतात, वी अपडेट एव्हरीथिंग टू पॅरेंट्सला सगळी इन्फॉर्मेशन जाते. आणि आमचा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे त्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आम्हाला एक आयडिया येतो की कुठल्या स्टुडंटला जास्त हेल्प हवी कुठल्या सब्जेक्टमध्ये. सो दॅट इज दी रिझन वाय वी स्टँड आउट डिफरंट फ्रॉम अदर क्लासेस. आणि आम्हाला आमचं एकच ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे आमची जी पूर्ण टीम आहे आमचं एकच ऑब्जेक्टिव्ह आहे 100% रिझल्ट. बरोबर. अँड मुलांसोबत आम्ही स्वतः फॅकल्टी सुद्धा अर्ली मॉर्निंग 4 o'clock 4:30ला उठून त्यांना मेसेज करतो. सो त्यांना पण एक पॉझिटिव्हिटी असते, त्यांना एक बूस्ट मिळतो की आमचे टीचर्स आमच्यासोबत आहे. अँड आफ्टर लेक्चर्स ऑल्सो, म्हणजे लेक्चर झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत बसून त्यांचे डाऊट सेशन वगैरे आमचे कॅरी करतो. म्हणजे पूर्णपणे तुम्ही मोटिवेट करता त्यांना. येस, 100% मोटिवेशन. येस येस. तर शुभम जोशी आणि करण सतीश यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अग्रवाल क्लासेसचे शुभम जोशी आणि करण सतीश आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण CS कॉमर्स करिअरचा उत्तम पर्याय या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर करण सर, कॉमर्स फेस्ट हा काय आहे हा आमच्या प्रेक्षकांना सांगा.
मॅम कसं झालं ना, जेव्हा आता 12वीचे बोर्डच्या परीक्षा होते तर आम्ही पूर्ण अग्रवाल क्लासेसची फॅकल्टी व्हेरियस जे आपले एक शाळा होते किंवा कॉलेजेस होते जिथं परीक्षा असायची तिकडं व्हिजिट करायचो. जे स्टुडंट्स घाबरायचे परीक्षांना त्यांना मोटिवेट करण्यासाठी. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या सेंटरवरती जायचो आम्ही बघितलेलं की प्रत्येक मुलं वर्ष झाला अभ्यास करतायत, टेस्ट सिरीज देत आहेत, रिव्हिजन करतायत, मॅरेथॉन करतायत, पण जो एक आयुष्यामधला एक एन्जॉयमेंटचा हा पार्ट आहे ना तो त्यांच्या आयुष्यामधनं मिसिंग आहे. तर आम्ही पूर्ण अग्रवाल क्लासेसनी एक निर्णय घेतला की हा जो आता 31 मार्च येतोय त्या दिवशी आपण जे सगळे आपले 12वी कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक अर्धा इव्हेंट ऑर्गनाईज करू. आणि या इव्हेंटमध्ये आम्ही अभ्यासाबद्दल काहीच बोलू नये, कारण की तुम्हाला आता आयुष्यात पुढं फक्त अभ्यास आणि फक्त शिक्षणच घ्यायचं आहे. तर 31 मार्च रोजी आपण पुण्यामध्ये एक इव्हेंट ऑर्गनाईज केलं आहे ज्याला आपण म्हणतोय कॉमर्स फेस्ट. त्या दिवशी आपण काय करणार आहोत, जे एक फेमस कमेडियन आहे आपण त्यांना तिथं बोलवलं आहे, त्यांचं एक स्टँडअप कॉमेडीचा आपण ॲक्ट ठेवला आहे. त्याच्यानंतर आपण एक मोठ्या मॅजिशियनला बोलवलं आहे, तो एक मॅजिक शो करणार आहे. तसेच आमचे अग्रवाल क्लासेसचे जे MD आहेत CA संकेत अग्रवाल सर, त्यांचा आम्ही एक शायरीचा प्रोग्राम ठेवला आहे त्या दिवशी. आणि जसं आपण म्हणतोय की मुलांसाठी काहीतरी आहे तर मुलांना सर्वात जास्त एन्जॉयमेंट करणाऱ्याचं एक स्वरूप म्हणजे कुठला DJ समोर डान्स करणं. तर आम्ही एक DJचा पण प्रोग्राम त्यांच्यासाठी आयोजित केला आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे तो पूर्ण महाराष्ट्राचे किंवा पूर्ण इंडियाचे जे ही कॉमर्सचे 12th कॉमर्स पास आउट स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त एक कंडिशन आहे की अग्रवाल क्लासेस नवी पेठेत या, टी-शर्ट कलेक्ट करा ॲज एन एंट्री पास आणि तुम्हाला ज्या फेस्टमध्ये एंट्री फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. नक्कीच तुम्ही या ठिकाणी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅम. तुम्हाला देखील कॉमर्समध्ये उत्तम करिअर घडवायचं असेल आणि योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा हवी असेल तर स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे